शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा. मोठी बातमी. नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जाहीर. ई-केवायसी केली तर असं मिळणार लाभ. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे. सद्यस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे. सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. 4 दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा. अधिकाऱ्यांना सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्याची सूचना. सध्या जर पाहायला गेलं तर देशभरामध्ये झपाट्याने हवामान बदलत होत असून सध्या जर पाहायला गेलं तर 4 दिवस आता तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मोठी बातमी. पीक विम्याचे 250 कोटी रुपये 15 दिवसांमध्ये मिळणार. राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे. सद्यस्थितीमध्ये आता यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे. आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 250 कोटी रुपयांचा पीक विमा हा जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. तसंच पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची नावे देखील मी सांगणार आहे. त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यासाठी महसूल कृषी विभाग गावोगावी. शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा. सध्या जर पाहायला गेलं तर शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आव्हान सध्या केले जात आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवणार. सध्या जर पाहायला गेलं तर आता केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लादलेले 20% शुल्क लवकरच हटवले जाऊ शकते अशी शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे. घरकुलधारकांना 15 दिवसांमध्ये वाळू मिळणार. अन्यथा तहसीलदारांवर कारवाई करणार. महसूल मंत्र्यांची अधिवेशनामध्ये घोषणा. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्याचे संकेत. सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल होण्याची सध्या शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. मोठी बातमी. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 241 कोटी 18,52,000 रुपयांचा निधी मंजूर. सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये आता यवतमाळ जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. सद्यस्थितीमध्ये आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 241 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांना दिवसाही वीज. कृषी पंपांसाठी 1017 मेगावॉट सौर ऊर्जा. वीज नियामक आयोगाचे निर्देश. हवामानासंदर्भातील बातमी. सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये अवकाळीचे वातावरण असून कोकण वगळता राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता. मोठी बातमी. अमरावती जिल्ह्यासाठी 77 कोटी 15,35,000 रुपयांचा निधी मंजूर. सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला पुढील जिल्हा म्हणजेच की आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता तब्बल 77 कोटी 15 लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला आहे. तसेच तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती होणार. अर्थमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण. सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती होणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. अकोला जिल्ह्यासाठी 79 कोटी 48,51,000 रुपयांचा निधी मंजूर. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे. सद्यस्थितीमध्ये आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल 79 कोटी 48 लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. तसेच सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे. कारण की केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे. कांदा दरासंदर्भातील बातमी. सध्या जर पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याची 12,521 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर 800 रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर 1800 रुपयांचा मिळाला आहे. नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी. सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्याचा देखील
समोर पाहायला मिळत आहे। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात। सध्या जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल 51,70,85,000 रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। सध्या जर विचार केला तर आता तब्बल 51,70,00,000 रुपयांचा निधी हा आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। कृषी विभागासाठी 9,710 कोटी रुपये तर लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होत असली तरी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे। केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। मोठी बातमी, पीएम किसानचा 20 आणि 21वा हप्ता या महिन्यामध्ये येण्याची शक्यता। सध्या जर विचार केला तर आता पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 19 हप्ते जमा झाले असले तरी आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20वा आणि 21वा हप्ता जमा होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। सद्यस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आवाहन केले जात आहे, कारण की केवायसी केले तर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार असून सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आवाहन केले जात आहे। सद्यस्थितीमध्ये आता 20वा आणि 21वा हप्ता देखील लवकरच मिळण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांचे किती बळी गेल्यावर सरकारला जाग येणार, रविकांत तुपकर आक्रमक। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे। तसेच सद्यस्थितीमध्ये आता कर्जमाफी करण्याची जोरदार मागणी होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। रविकांत तुपकर देखील आता आक्रमक झाले असल्याचे चित्र आहे। दुर्दैवाने आम्हाला औरंगजेबाच्या कबेचे संरक्षण करावे लागते, महिमा मंडन होईल तर छत्रपतींच्या मंदिराचेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती। कांदा आवक वाढली, दर घसरण कायम। सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याची आवक वाढत असून कांद्याच्या दरामध्ये सध्या घसरण होत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांची पीक कर्ज जमा करण्याकडे पाठ। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची पीक कर्ज जमा करण्याकडे पाठ असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। पीक कर्ज वसूल न होण्यास सरकारचे धोरणच कारणीभूत आहे, अशी सरास चर्चा सध्या सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी मोठी चर्चा झाली होती। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची पीक कर्ज जमा करण्याकडे पाठ असल्याचे चित्र आहे। पीएम किसान योजनेशी शेतकरी जोडणार, 15 एप्रिल पासून देशभर पुन्हा होणार मोहीम सुरू। सध्या जर पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजनेशी शेतकरी जोडण्याकरिता आता 15 एप्रिल पासून देशभर एक मोहीम राबवण्यामध्ये येणार आहे। यामध्ये आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळण्याची शक्यता आहे। पुरवणी अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची तरतूद करावी, शेतकरी मंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, अन्यथा अन्नत्याग आंदोलनाचा इशारा। सध्या जर पाहायला गेलं तर आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर सभेमध्ये शेतकऱ्यांना दिले होते। परंतु यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निधीची तरतूद केलेली दिसत नाही। त्यामुळे आता पुरवणी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तरतूद करावी अशी मागणी शेतकरी मंडळाची मुख्यमंत्र्यांकडे करण्यामध्ये येत आहे। तसेच अन्यथा अन्नत्याग आंदोलनाचा देखील इशारा सध्या देण्यामध्ये आलेला आहे। कापूस संपल्यावर भाववाढ, शेती करावी तरी कशी राव, शेतकऱ्यांमध्ये संताप। 8 दिवसांमध्ये प्रति क्विंटल 300 रुपयांची वाढ। सध्या जर पाहायला गेलं तर कापसाच्या दरामध्ये थोडीफार वाढ होत असली तरी कापूस संपल्यावर भाववाढ असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संताप पाहायला मिळत आहे। शेती करावी तरी कशी राव असा देखील सध्या प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे। सद्यस्थितीमध्ये आता 8 दिवसांमध्ये तब्बल 300 रुपयांची वाढ झाली आहे।